प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 18 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 406 क्रमांकाच्या थांबलो होतो। मागची पार्श्वभूमिका पाहूया। कर्म करून सुद्धा तो मनुष्य जर कळालं मी कोण आहे, मी करता नाही, जर त्याला संतांचा बोध झाला, हेच मी म्हणलं होतं, त्याला जर कळालं की आपण चैतन्य स्वरूप आहोत, तर मग मात्र त्याला कर्माची बाधा होत नाही। परंतु जर मीच शरीर आहे आणि मीच कर्म करताय, तर तो मात्र 84 लक्ष योनीमध्ये भरकटला जातो। वास्तविक कर्म प्रत्यक्ष खरं नाही आहे, कधी कळेल हे ज्ञान झाल्यानंतर। पण तोपर्यंत ते म्हणतात पा परिदेह मान भुली जयाची बुद्धीच आतली देही, तया आत्म्याविषयी झाली मध्यरात्र का जेने चैतन्य ईश्वर ब्रह्मा देहीची केली परिसीमा, तया आत्मा करता हे प्रमा आलोटू म्हणजे बघा। ते म्हणतात ज्याने स्वतःला आत्मा काय केलं, आत्म्याला, देह चैतन्याला, ईश्वराला आणि ब्रह्माला शरीरासारखं समजलं, जीवत्व समजलं, मग तो त्याचा कर्ता होणारच। आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहीच मी कर्म करता मानितो साचे। बरं कधी कधी म्हणतो आत्मा करताय आणि ईश्वर ब्रह्म चैतन्य एक सगळ्यांना एकाच याच्यात मोपलं जातो, आणि कधी कधी म्हणतो नाही नाही मी शरीर आहे आणि त्यामुळे तो कर्माचा करता होतो। वास्तविक जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्म साक्षीभूतू, हे आपली काही मातू नायकीच काणी। वास्तविक आत्मा हा कर्मातीत आहे, परंतु सगळ्याला साक्षी आहे, तो सगळं पाहतो। ही आपुली माती म्हणजे आपण असं आहोत हे नायकची काणी। म्हणून उमपा आत्मयाते देहाची वरी माविजे, येत विचित्र काय रात्री दिवसा ते डुडुळ न करी। ते म्हणतात घोबडांना रात्रीचं उजाडत नाही आणि दिवसा उजाडत नाही, कारण का त्यांना सूर्य उगवला तरी कसा आहे, अंधारच आहे। त्यांना सूर्य उगवला तरी कसं काय आहे, अंधारच आहे। का कारण त्याला ज्ञान नाही। आता हे घोबडाबद्दल सांगायचं का त्यांना, देहावरच जो बुद्धी ठेवतो त्याला काय म्हणलेले, हे घोबड बोललेले, त्याला उजाडलंच नाही। आणि मग तो म्हणणार ना शरीरच करताय म्हणून, आणि करता धरता कोण आहे, शरीर आहे वास्तविक, आत्मा पण नाही आणि इतरत्र पण कोणी नाही। वास्तविक शरीर कर्म करतं, प्रकृती कर्म करते, पण तो काय समजतो मी करतो, आणि त्याच्यामुळे तो गुंतला जातो, त्याला उजाडलंच नाही। जेने आकाशीचा काही सत्य सूर्य देखिला नाही, तो थिल्लरीचे बिंब काही मानून आहे। बघा ज्याने आकाशातला सूर्य बघितलेला नाही, आहे की नाही, त्याने डबक्यातल्या सूर्याला जर तो बघत बसला आणि जर डबक्यातल्या सूर्याला सूर्य म्हटला तर काय समजायचं, त्याची काय करायची, त्याची किवच करायची का नाही अज्ञानाची। तो कशाला समजतोय, डबक्यातल्या सूर्याला काय म्हणतोय, खरा सूर्य। तसं या प्रकृतीत असणारा आत्मा, आणि आपण समजतोय मी प्रकृतीत आत्मा आहे, हा डबक्यातला सूर्य आहे। सूर्य कुठे आहे, तो फरलांगाच्या अंतरावर आहे, पण त्याने खरा सूर्य ज्याने पाहिला नाही तो काय समजतोय त्याप्रमाणे। आणि ज्यावेळेला सूर्य पाणी आटून जाईल त्यावेळेला काय म्हणतील, ते पाणी आटल्यावर काय म्हणतील, सूर्य मेला असं ते म्हणणार। आणि वास्तविक सूर्य जगत जन्मत पण नाही मरत नाही, कारण तो कुठे वरती आहे। याप्रमाणे का त्याला कळत नाही त्यांना, ते म्हणतात स्वप्नातला जो आहे आणि निद्रिस्ता चेवो नाही तव स्वप्न साच होला आहे, रज्जुता नेनता सापा भिये हे विस्मय। काय याच्यात आश्चर्य मानायचीच कारण काय तुम्हाला, का रश्शी आहे हे त्याला अक्कलच नाही, आणि मग तो साप आहे असं त्यांनी समजलंय, तर तो घाबरणार, याच्यात तुम्हाला आश्चर्य मानायचं कारणच काय। किंवा आणि निद्रिस्ता चेवो नाही तर स्वप्न साच होल आहे, जोपर्यंत झोपेत स्वप्नात आहे तोपर्यंत त्याच्या मागे वाघ लागला किंवा तो राजा झाला असला तरी कुठं झालाय, तो स्वप्नातच झालेला आहे की नाही। मग स्वप्नात झालेला राजा जो आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रकार कळणारच नाही, कारण तो कुठे आता, आणि जागा झाला तर मग मात्र मग हे कशासाठी चाललेले, जो आत्मा स्वतः मी आहे असं ज्याला जागृती झालेली नाही तो त्याप्रमाणे। त्या म्हणतात का त्याला कळत नाही, जो केवळ आथी डोळा तव चंद्रू देखावा की पिवळा, काय मृगी ही मृगजळा भाळावे नाही। बघा एवढ्या सगळ्या ओळी घ्यायच्यात बरं का, कुठून वाचल्यात आपण,
380 पासून 380 पासून ते म्हणतात बघा, आता मृगजळाच्या पाठीमागं हरणं धावणार नाहीत का? धावणारच, कारण त्यांना तेवढी काय नाहीये, अक्कल नाहीये की यांना पाणी आणि मृगजळ समजून घेण्याची त्यांच्यामध्ये काय नाही, कुवत नाही, कारण इतर योनीच्या ठाई हा. आणि मग ते बोलले मृगजळाच्या पाठीमागं हरणं पडली, यात आश्चर्य काय? ते म्हणतात का असं आता हे मृगजळ झालं, हरणं झाले, किंवा तो झोपलेतला झाला, झोपलेला, परत तो डबक्यातला सूर्य समजणारा, किंवा ते घुबडं बोललेली आहेत, ही कोणाला बोललेलं आहे सगळं? हे आपल्याला बोललेलं आहे. साधन करणाऱ्या माणसाला जर कळालं नाही तर काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं म्हणतात का त्याला कळत नाही, तैसा शास्त्र गुरुचे ने नावे, जो वाराही टेकून दिसिवे. शास्त्र काय सांगतं, गुरु काय सांगतात, तिकडून येणारा वारा म्हणजे तिकडून येणारं ज्ञान त्याच्या शिवेवर सुद्धा नाही, तो त्याच्या डोक्यात थोडं सुद्धा घुसू देत नाही. केवळ मौंढ्या चेनी जीवे जियाला जो 190 कोणाप्रमाणे मूर्खपणाच्या जीवाच्या बळावर जगलेला असतो. बघा, त्याला वास्तव कळत नाही. उदाहरण देतात, आभ्रे चाललेले ते म्हणतात, तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा आभ्राचा वेगू कोल्हे चंद्रमानी. देहबुद्धीवर त्याचा पूर्ण दृढ निश्चय असल्यामुळे त्याला आत्मा कळत नाही. वास्तविक आकाश स्थिर आहे आणि पळतंय काय ढग, पण हा काय म्हणतोय, कोण पळतंय? आकाश पळतंय. असं वेडा असेल का कोणी? परंतु करतंय सगळं, करता धरता स्थिर आहे आत्मा, आणि प्रकृती करते, पण तो काय म्हणतो, प्रकृती केली. आता त्याच्या पुढे एक ओळ होती, पुढे आपल्याला पाहिजे होती 90 92 93. हां, मनोनी निर्मळ आत्मस्वरूपी. बघा, दुसरं उदाहरण दिलं होतं. चला त्याच्यात पुढे आपण पुढे चालूया. मग तया मानण्यासाठी देहबंदी शाळे किरटी कर्माच्या वज्रगाठी काळीस येतो. मग तो ज्यावेळेला असं स्वतःला मी देह आहे समजतो, आत्मा समजत नाही, कर्म देहाने केलं पण म्हणतो मी केलं, त्यामुळं तो कर्माच्या बंदी शाळेमध्ये, देहबंदी शाळेच्या मध्ये पूर्ण वज्रलेपाने त्याला बांधला जातो, तो कल्प काळापर्यंत सुटत नाही. असं एक काल वाक्य येऊन गेलं होतं. पाहे पा बद्ध भावना दृढा नळिकेवरी बापुडा. आता दुसरं उदाहरण कोणी दिलेलं आहे, पोपटाचं दिलेलं आहे. त्या नलिकेवर पोपट आहे आणि पडणार समजतोय आणि अजूनच तो जाम करत बसलेला. त्याप्रमाणे काय मोकळ्या पाणी, मोकळ्या ही पायाचा चवडा न ठकेची पुसा, तो जाम धरून धरतो. म्हणून निर्मळा आत्मस्वरूपी, तो प्रकृतीचे केले आरोपी. कोणावर आरोप आहे हा? निर्मळ आत्मस्वरूपावर आरोप केलेले. कर्म कोणी केलेली आहेत? प्रकृतीली. आणि जोपर्यंत प्रकृतीत आहे तोपर्यंत कर्म करणार नाही असं कोणी बोलू नये. झोपणं हे सुद्धा कर्म आहे, श्वासोश्वास घेणे हे सुद्धा कर्म आहे. आणि या तडाख्यातून सुटायचं असेल तर पुढचा श्लोक आहे, महावाक्याचे निनावे. बस त्याला तेवढं कळालं का तो सुटला. देहाची गावं आली नाही, त्याच्या अगोदर काय सांगतात, नाही त्याच्या अगोदर सांगतात की खंती कर्माची करती ती गावंडे गा, हा गा सव्यासाची मूर्ती लावून देहाची, खंती करती कर्माची ती गावंडे गा. मग कर्मच करायला आले का फक्त? नाही, लोहा ही लोहे को काटताय, तसं कर्म करूनच कर्माला नैष्कर्म्य स्थितीत आणता येतं. पण ती युक्ती आहे, ती युक्ती कळून घेण्यासाठी तुका म्हणे नेनो युक्तीची खोली. म्हणून कोणाच्या तरी पायाजवळ आपलं डोकं ठेवायचं असतं, आपला शहाणपणा करायचा नसतो. ते म्हणतात का, बघा ते म्हणतात की आता म्हणून निर्मळ आत्मस्वरूपी. आत्मा कसा आहे? निर्लेप, त्याला काहीही चिटकू शकत नाही. आणि बाबाने आपल्याला काय सांगितले, तुम्ही कोण आहात? आत्मा आहे. हे आपलं दृढ झालं पाहिजे. आणि हे जर दृढ नाही झालं, ठीक आहे, मग परत एखादा प्रवास होऊ शकतो, एखादा मुक्काम होऊ शकतो, पण माणसाचंच भेटणार, त्याच्यामध्ये काय हरकत नाही. आणि नाहीतरी काय थोडंसं खेळायला, एन्जॉय करायला यायला पाहिजे परत. हा बी काय चाललाय आपला, यायचं पुन्हा येऊ आपण, आहे की नाही. निर्मळा आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी. आता बघा आपण इथे बोललो होतो मधनेबाबांची आठवण. हां, ते म्हणतात चहा गोडे, लाडू गोडे. हा लाडूवर आणि चहावर काय केलेलं आहे? आरोप. गोड कोण आहे? तसं आत्मा वेगळा आहे, पण केले कोणी? म्हणतात प्रकृतीने केलं. ढकलले कोणाच्या नावावर? आत्म्याच्या नावावर केलेले.
म्हणून तो हा बघा इथे आलं, तो कल्पकोटीच्या मापी मावीची कर्म, तो कल्पकोट्यावधी कर्म जन्म गेले तरी या तडाक्यातून सुटत नाही. तो कर्माच्या बंदीशाळेत इतका जखडून मांडलेला असतो का बस रे बस ते म्हणतात. याप्रमाणे आपण ऐकत आलो. तर मग ते म्हणले जर तुम्हाला सुटायचं असेल तर काय करायचं, तर आपल्याला सुटायचं तर हे काय आपल्या डोक्यात घुसत नाही. मग आपण काय करायचं ते म्हणतात, जर तुमची वस्तू हरवलेली असेल आणि ती जर तुम्हाला शोधायची असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे, दिवा पाहिजे, बॅटरी पाहिजे. तसं संत ही बॅटरी आहे, ही दिवा आहे. त्यांच्या प्रकाशामध्ये आपली आत्मरूप हरवलेली वस्तू शोधून घ्यायची. जे मुक्ता ते निर्धारिता. मुक्त कशाला म्हणतात हे कळणं अवघड आहे आपल्याला. एकनाथ महाराजांचा हरिपाठ, दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखली. परंतु त्याच्या उदर एक ओळ आहे का जगाचे मेळे न मार्ग जया कळे, भावभक्ती वळे ते जगाचे मेळे न दिसती. आपण त्यांना जगाच्या मेळ्यातच पकडणार, पण नाथबाबा म्हणतात आपण मात्र ओळखलं. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी, ते दिसत नाहीत का, दिसतात आणि मी त्यांना ओळखलं. ते म्हणतात आणि त्यांच्या मागे गेलं तर जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. निर्धारिता या शब्दाचं वाक्य होतं त्यांच्या स्थितीचं नुसतं विचार केला तरी चाललं नाही बरं का. चाललं तर कुठं जाईल सांगताच यायचं नाही. काय केला पाहिजे, त्यांच्या स्थितीचा नुसता विचार, त्यांच्या स्थितीचा नुसता विचार केला ना तरी ते आपल्याला त्यांची स्वरूप स्थिती देऊन जातील. त्याला तू ती एक ओळ सांगितली होती मोठ्याने, विपाय जरी आठविले चित्तात, त्यांची नुसती आठवण चित्तात आली तरी ते आपुली योग्यता. त्यांची नुसती आठवण काढा तुम्ही. फक्त आपण शिंदेदादांची आता आठवण काढतोय, लगेच शिंदेदादांच्यामुळे बघायला झटका बसला. लगेच त्यांची टोटल आपल्या डोळ्यापुढे त्यांची ती नजरेतली जी त्यांची ती आहे ना डोळ्यात असणार ते बुंद ते दिसले. आता नुसती गायकवाड त्यांची आठवा बरं, लगेच अशी झाशीच्या राणीसारखी ते त्यांची योग्यता आपल्याला देऊन टाकतात. खुनाखुनी करायची असते परंतु कोणाला न कळता खुनाखुनी करायची. पोरगा आणि पोरगी जशी करते ना एकमेकीला तसं अख्ख्या गावात असतं त्यांचं चाललेलं बोलणं, पण कोणाला कळत नाही. तशी खुनाखुनी करायची. ती नेमकी महाराजाच्या लक्षात येईल अशीच करते, तरी मी इकडं बघल असं. आणि तुम्हाला सांगतो ज्याला कीर्तन करायचं असं डिस्टर्ब होईल तर त्या डिस्टर्बकडं नाही बघायचं, त्याच्या विरुद्ध दिशेला बघायचं. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभ आहे. चकवे बाबांना तर एवढा डिस्टर्ब होतो, बोलायला लागले जर कोणी घेऊन आले, घ्या ना बाबा चहा, त्या ठेवून चहा तिकडं, चहाचं काही तारीख चालली इथं म्हणले. हा म्हणजे महत्वाचं काय आहे, चहा पिणे नाही का महत्वाचं. आता आपल्या घरी आलेत बाबा म्हणजे, आहे का तसं आपण करायचं नाही बाबांसारखं. कारण का आपण बाबा नाही, आपण लल्लू पंजे आहेत असं आपल्या डोक्यात फिट ठेवायचं. त्यावेळेला आपण शेवटच्या धडाक्यापर्यंत जाऊ शकतो. बुधवारी बाबा काय म्हणतात, मी कोण आहे, विद्यार्थी आहे. आणि श्रीपाद बाबा म्हणतात आपण डबडे, त्यामुळं आपण आता महाराज आहे म्हणलं हे काय आपण हे कधीच विसरायचं नाही. काय आपण कोण आहेत, महाराज आहेत, आहे का नाही. जे मुक्ता ते निर्धारिता. निर्धारिता म्हणजे त्यांच्या स्थितीचा नुसता विचार केला तरी. जय विपाय आठविला चित्ती, एखाद्या वेळेला जर त्यांची चित्तात आठवण झाली तर दे आपुली योग्यता, ही असो तया ते प्रशंसिता लाभुआती. नुसतं आठवण काढली तर योग्यता देतात. आणि त्यांच्याशी जर त्यांची जर आपण आठवण त्यांच्याबद्दल प्रशंसा त्यांची चित्तात करत गेलो तर लय फायदा होईल असं म्हणतात. आता आपण कसे लय फायद्यावालेच आहेत का नाही, का आपल्या थोडक्यात समाधान होणार आहे. थोडं पुढं सरका, एका दोन वरती बसा. बाबा तुम्ही वरती बसा, बरोबर. लाभे आपुलीच मुक्तता. जेव्हा संतांना आपण मुक्त दशेत पाहतो ना तर आपल्याला त्यांची योग्यता भेटते. त्या दिवशी काय आप्पा म्हणले, आपण अशी काही माणसं असतात त्यांच्या संगतीत, आप्पाच म्हटले होते का की लगेच की आपण आपल्याला विसरूनच जातो. त्या बाईचं विशेष आहे जे टाकले ग्रुपला आपल्या, ती बाई भाजी चिरता चिरता फोनवर एवढी एकरूप झाली ना
ती पारमार्थिक लोकांनी तिचं ते पाहायचं. आपण किती एकरूप झालोय आपल्या विषयाशी. गोरोबा काका तसे झाले होते एकरूप. कार्ट तुडवलं तरी त्यांना त्याची जाण नाही. आणि ते जेव्हा त्या विषयाशी समरस होणार ना, तिचा विषय तो झाला मोबाईल आणि आपला विषय काय झाला पाहिजे, नारायण. त्यावेळेला तुमची काळजी कोणाला आहे, ते पोरग जिवंत केलं परत, हे आपल्या डोक्यात बसणार नाही. आपल्या डोक्याच्या बाहेर मेलेलं पोरग कुठं जिवंत होतं, त्याची पार चाळण केली, तुडून तुडून हाडं आणि माती एक झाली तरी होईल. तो संजीवनी मंत्र आहे आपल्याकडं. मच्छिंद्रनाथाची बॉडी पूर्ण जाळून टाकली त्या कोणत्या राणीनी, त्रिविक्रम राजाच्या पत्नीनी, मैनावतीनी, मैनकिनी. त्याच्यात ती नावं सारखीच, एक मैनावती एक मैनकिनी आहे का नाही. हा अजून हा तरी सुद्धा चिटकली. ही भारतीय संस्कृतीची विद्या तर कोणालाच काही खबर नाही. ते आजही तसंच आहे. जैसे दीप दिसे पाहता आपली वस्तू, त्या दिव्यामध्ये पाहिल्यानंतर आपली हरवलेली वस्तू भेटली त्याप्रमाणे. आणि शेवटची एक ओळ होती त्याच्यातलीच, तैसे हरपले पै आपण हरवलं या जगामध्ये. आपण प्रत्येकजण हरवलेलं या जगामध्ये. पोरग कसं का याच्यात गेलं का जत्रेमध्ये का ते विसरून जातं, हरवून जातो, तसे आपण हरवलेलो आहेत या संसारामध्ये. आपलं वस्तुस्थिती, आपलं अस्तित्व काय, तैसे हरपले पै तैसे हरपले आपण पै पावे, तै संता ते पाहता. आपण हरवलेले ना, आपण आपल्याला शोधायचं असेल तर संता ते पाहावे, संता ते पाहता गिवसावे, शोधावे त्यांना, मनोनी मानावे ऐकावे तेची सदा. म्हणून त्यांचं वर्णन आणि त्यांचं कर्म आठवण सतत ऐकायचं, बोलायचं आणि ऐकायचं सुद्धा त्यांच्याविषयी. तर मग आपल्याला ती गोष्ट भेटेल. आणि या श्लोकामध्ये आपण आलो होतो 18वा अध्याय श्लोक क्रमांक 17. कसं काय आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, संतांना आठवायचं म्हणजे काय. आता हे आठवाय वगैरे ज्ञानोबरायांचे त्यांची दृष्टी, त्या दृष्टीला जो असेल ना तो आठवील. एरवी त्याला ती दृष्टीच नाही भेटली तर काय आठवील, तो त्यांना नाही आठवू शकत. पण आता ती दृष्टी देतात तिथे, ज्याला मी करता आहे असा भाव, अशी भावना प्रत्यय नसतो. काय, मी कर्माचा करता आहे अशी भावना त्याचा प्रत्यय नसतो. व ज्याची बुद्धी मती अंतकरण मी हे केले त्याच्या योगाने मी नरकास जाईल अशा अनुतापाने लिप्त नाही. मी असं वागलो आणि ह्या कर्माने मला नरकात जावं लागेल असं ज्याच्या डोक्यात नाही. असं त्याच्या डोक्यात काय येत नाही त्याची कारण मीमांसा सांगतात. तो या लोकांना, या सर्व प्राण्यांना मारूनही मारीत नाही. सगळ्या लोकांचे मुर्दे पाडले तरी त्यांनी कोणालाच मारलं नाही. जशा मी शेंगा खाल्ल्याने टर्पल वेचणार नाही, त्याच्यापेक्षा हे भयानक आहे. हे तत्वज्ञान आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं. एवढ्यांना मारलं तरी अर्जुनाने कोणाला मारलं नाही. हे पटेल, हे कधी पटेल, ज्यावेळेला कळेल ही जी सगळी प्राणी मात्र आहेत ही कशी आहेत, फळ्यावर काढलेली चित्र आहेत, शोकेशमधली ठेवलेली हत्ती वाघ सिंह आहेत, किंवा अननस कलिंगड केळी ठेवलेली आहेत कशात, शोकेशमध्ये. आणि मग ती ठेवून ठेवून एकादशीला काहीच नाही तर काढा म्हणले शोकेशमधल्या एक एक वस्तू आहे का नाही. ती माती सोडून दुसरं काय आहे का, माती आणि शेण माऊली म्हणतात ते सोडून दुसरं काहीच नाही. तसं इथे टोटल भगवंत सोडून दुसरं काही नाही. त्या कर्माच्या फळाने तो बद्ध होत नाही, तो बांधला जात नाही. सुटायची युक्ती आहे. नाही तर ही गोष्ट न कळता कोणी म्हणेल मी सुटलो, नामाविन कोणी म्हणतील जे तरले, नामाविन तरले जे म्हणती ते आधी बुडाले भवसागरी. का सिंधू भवसागरात त्या उदर नाम न घेता आम्ही तरलोय, पहिला बुडाला समजायचा तो. म्हणजे काय, युक्ती न घेता. बघा आपण या श्लोकात येऊन 5व्या-6व्या ओळीला थांबलो तर पुन्हा मागे जाऊया. तर हे प्रबुद्ध अर्जुना, जो अविद्यारूपी निद्रेत विश्वरूपी स्वप्न व्यवहाराचा अनुभव अनादी काळापासून घेत होता. कधीपासून घेतोय आपण हे, ज्या दिवशी बाबांनी सांगितलं आपल्याला त्या दिवशी थोडीशी जशी पहाटेच्या किरण सूर्य उगवण्याच्या अगोदर दिसतं की नाही असं प्रकाशलेलं, सूर्य प्रत्यक्ष नाही प्रगट झालेला, काय म्हणतात त्याला, तांबडं फुटलं. तुम्हाला काय म्हणायचं, संधी प्रकाश. हा बघा हा संधी प्रकाश. आणि हे म्हणले
तांबडं फुटलं. तसं ज्या दिवशी अनुग्रह दिला त्या दिवशी काय फुटलंय? तांबडं फुटलेलं आहे आपल्याला, आहे की नाही? त्याचा अनादी काळापासून अनुभव घेत होता. काय? मी देह आहे आणि हे जगत आहे. मी देह आहे आणि हे जगत आहे, असा किती दिवसाचा अनुभव होता? अनादी काळापासून अनुभव घेत होता. त्यास तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला श्री गुरूंनी व त्याला तो फलद्रूप व्हावा म्हणून त्याच्या मस्तकावर हात ठेवला. आता हात ठेवला म्हणजे एवढंच नाही का, तेवढ्यापुरतं थापटलं. हात नुसता ठेवला असेच नव्हे तर जणू काय त्यांना थापटी मारून मारून त्याला आपल्या कृपेच्या सामर्थ्याने आत्मस्वरूपाविषयी निरंतरचे जागे केले. म्हणजे आत्ता जे आपल्यासाठी जे संतांचे जे उपक्रम आहे, त्र्यंबकची वारी, आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, आपण समजा आता आपल्या पुण्यतिथीला जातो बाबांच्या, हे जे सारखे उपक्रम आहेत ना, हे थापटून थापटून आपल्याला जागं करायचे. तुला माहिती आहे ना, आता पुण्यतिथी आली, पुण्यतिथी आली म्हणजे तू कोण आहेस हे तुला कळालंय ना. ही पुण्यतिथी आली म्हणजे तुला त्या दिवशी कळालं पाहिजे, हँडवेल हातात आल्यानंतर काय मी कोण आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवण करून देणारी पाहिजे. जे पूर्वीचे साधू गेलेत ना, साधू, ते साधू गेल्यानंतर त्यांच्या स्मृती आपल्याला आठवणी येण्यासाठी त्यांच्या वस्तू जतन केलेल्या असतात. ही चप्पल बाबांची, हा बेड माझ्या बाबांचा आहे, ही गाडी माझ्या बाबांची. तसं तुम्हाला आपल्याला जे जी वस्तू आपल्या समोर येईल त्याने स्मृती आपल्याला काय करून दिली पाहिजे, तू आत्मा आहेस. तो आरसा आहे. हँडवेल आला म्हणजे गोटीचा, आळंदी म्हणजे काय, मी आत्मा आहे. पंढरपूरला जाताना काय वाटलं पाहिजे, मी आत्मा. हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे तुमच्या स्वरूपाची. पण तुम्ही रंगून जातो आपण त्याच्यामध्ये, बस. मग तिकडे आपण रूम घेतली ना, व्यवस्थित सोय आहे ना सगळी, मग जाऊया बाबा, आहे की नाही. म्हणजे हे थापट नाही त्यांचं, पुन्हा 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 आपल्याला सावध करतात. ते तेवढ्यापुरतं फक्त थापटणं नाही आहे ते. तसा अर्जुना जगद्रूपी स्वप्न त्यावेळेला, आणि ज्या वेळेला त्याला आत्मस्वरूपाची जाग आली, तत्वमसी महावाक्याचा बोध दिला, त्याला थापटून थापटून जाग केलं. जसं थापटून थापटून आईने झोपवलं होतं तसं थापटून थापटून संतांनी जाग केलं. तसा अर्जुना बघा, जसं झाल्याबरोबर तसा अर्जुना जगतरूपी स्वप्नासती माया अज्ञानरूपी निद्रा टाकून देऊन, बघा अज्ञानरूपी निद्रा कुठे गेली, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. आले आपली माया आपल्या पाया लागली का नाही, दाशी झाली का नाही आपली माया. ती म्हणते ना, महाराज तुम्ही म्हणाल तसं माझं काही नाही. असं नाही, ती म्हणती तसे महाराज तुला जसा नाचवायचा तसा मी नाचवणार. असं कोण म्हणती, माया. माया आपल्याला नाचवते, तिने चॅलेंज दिलंय, तुला महाराज मी नाचवणार. आणि आपण भजनाला म्हटल्यानंतर अभंग म्हटलं म्हणा चाल का लगेच आपण म्हणायचं, तू का म्हणे माया दासी होय पाय, तू दासी झालाय तिचा, ठीक आहे. त्याचंच नाव आहे माया विघ्ने भ्रमला खरे. तेव्हा चंद्रकिरण फाकतात. बघा तसा अर्जुना जगतरूपी स्वप्नास ती माया अज्ञानरूपी निद्रा टाकून देऊन, जो मी सहज अद्वयानंदाधी निजस्वरूप आहे अशा यथार्थ बोधाने जागा झाला. जसं बाबांनी त्याला ज्ञान सांगितलं, थापटून थापटून तो जसा लगेच जागा झाला. माया अज्ञानरूपी निद्रा. माया, अज्ञान, अविद्या, कल्पना, प्रकृती ही एकाच विषय याच्या वस्तूची नावं आहेत. माया म्हणलं तरी अज्ञान, अज्ञान म्हणलं म्हणजे प्रकृती, प्रकृती म्हटलं म्हणजे कल्पना. अशी 5 नावं आहेत. त्याचं 5वं नाव रावलेलं आहे. माया, अविद्या, कल्पना, प्रकृती आणि 5वं नाव राहिले एक भ्रम. ठीक आहे चालेल. अज्ञान, अज्ञान आणि अविद्याचं सारखीच आहे. बघा ते प्रमाणे ताबडतोब निघून गेले. ते म्हणतात अंधार आहे रूममध्ये, अंधार, आणि बटन लावल्याबरोबर लगेच प्रकाश याच्यातून बाहेर पडला आणि याच्यातला अंधार आहे ना लगेच दरवाजा वाट बाहेर पडून गेला. का अंधारच प्रकाश झालाय, अंधारच प्रकाश झाला. माणूसच देव झाला का अनुग्रह घेतल्यावर देव माणूस झालाय. बाबाने अनुग्रह दिल्यावर माणूसच देव झाला का बाबाने अनुग्रह दिल्यावर देव माणूस झालाय. माणूसच देव झाला ताबडतोब. आणि तो स्वतःला निज स्वरूप जागवून यथार्थ बोधाने जागा झाला. नुसता बोधाने जागा झाला नाही. कसं झाला तो, यथार्थ बोधाने जागा झाला. आपण महिनाभर काम करतो, त्याचा पगार भेटलं, कमीत कमी आपलं घर चाललं पाहिजे का नाही.
तरच धंदा करून उपयोगाचा आहे. आणि नसेल करत तर घरचे काय म्हणतील, धंदा बदला, धंदा बदला. तसं हे करून जर आपल्याला यथार्थ बोध होत नसेल तर साईट चेंज करा. मग चांगलं टेरीला पाय लावून काय करा, कमीत कमी काय करा, प्रपंच तरी करा. नेमका तो तरी नीट होईल ना. मग नाही तर हे नाही आणि ते नाही. आमच्या काकांच्या घरी गेलो, घाटोळ काकांच्या घरी एक दिवशी भजन बिजन करून निघालं. म्हटलं काकी तोपर्यंत काही एवढ्या अनुग्रह घेतला नव्हता. तर म्हटलं काका आहेत ना, आता जेमतेम झालेले आहेत काका, घाटोळ काका. म्हणलं आता कसं झालेलं, म्हणलं ते अजून परिपूर्ण नाही झाले, परंतु आता झालेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, होतील म्हणलं पुढं. मग मी गेलो. दुसऱ्या दिवशी मला रिक्षा स्टँडला भेटले. म्हणले काय महाराज, काय माझी तुम्ही तिथं सांगून आले घरच्यांना, म्हणजे धोबी का कुत्ता घर का न घाटका अशी माझी कंडिशन केली. म्हणलं तुमची नाही, आम्ही सगळे त्याच्यातच आहे, न आपण घाटावर न घरी, अशी परिस्थिती झालेली आपली. यथार्थ बोधाने जागा झाला तेव्हा चंद्रकिरण फाकता क्षणी मृगजळाचे एकसारखे दिसणारे पूर जसे आपोआप नाहीसे होतात. का बरं मृगजळाचे पूर अचानक नाहीसे झाले? चंद्रकिरण फाकता क्षणी मृगजळाची किरण का बरं आपोआप गायब झाली? शिंदे साहेब, मृगजळाची किरण अचानक का गायब झाली? कारण सूर्य असला तरच मृगजळ. तसं अज्ञान आहे तोपर्यंतच प्रपंच दिसणार. मग प्रपंच दिसणार नाही का डोळ्याने? आहे तसंच दिसणार, त्याच्यात काय बदल नाही. अनुग्रह घेतला म्हणजे बावल्या उलट्या होतात असं नाही. बाबा म्हणले माणसाला धडकत जातो असं नाही. पण त्याचं जगत पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. बाबा म्हणतात दृष्टीमध्ये बदल करायचा आहे परमार्थ करून, सृष्टीमध्ये कल्पांती बदल होणार नाही. ह्या असंच दिसणार आहे, पण आपल्या दृष्टीत बदल केला पाहिजे. का मगाशीच एक ओळ होऊन गेली, तिचं निरूपण राहिलं. ज्याला काविळी झालेली आहे त्याला जगत कसं दिसणार? काय सिद्धांत आहे? ज्याला स्वतःला मी देह वाटतो त्याला जगत कसं दिसणार आहे? देह वाटणार आहे. आणि ज्याला मी ब्रह्म आहे असं वाटतं त्याला जगत काय दिसणार आहे? हो, त्याच्याकडे अनुग्रह घ्यायला माळ घालायला आलेल्या माणसाला सुद्धा तो काय समजतो? आपण तसंच म्हणतो गुरु शिष्य नाही. हे तो अधम लक्षण. आप तैसा तुझा भूती नारायण खरा. जो अनुग्रह घ्यायला आलेला तो सुद्धा कसा आहे? मी जर चैतन्य आहे तर तो कोण आहे? असाच त्याचा भाव होतो. मी ब्रह्म आणि तू सुद्धा ब्रह्मच. किंवा बाल्यदशा बघा, आपोआप मृगजळ नाहीशी होतं का? सूर्य नाही म्हणजे अज्ञान नाही, जगत दिसणार नाही. किंवा त्याला बोध काय दिलाय? तत्वमसी. तू कोण आहेस? तत्व आहेस, तू ब्रह्म आहेस. आणि तीच दृष्टी त्याने जगात बाहेर फेकली. मग अवघे चित्रैलोक्य. स्वतः आनंदी असन जग आनंदी दिसेल. स्वतः दुःखी आहे, दिवाळीचा सण आहे बाहेर, आणि आपल्या घरात काहीतरी घटना घडलेली, गेले एखादं म्हातारं. आपल्याला दिवाळी आहे, आपल्याला अमावस्या आहे त्या दिवशी, आणि बाहेर काय चालली? सगळी दिवाळी. आपण आनंदी, जगत आनंद. आपण दुःखी, जगत दुःख दिसणार आपल्याला. किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर, आपण इथे आलो होतो, किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला बळ सत्ताच नसल्यामुळे जसे कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळाल्यावर त्यात जसा पाक उपयोगी इंधन राहत नाही. आता लाकडं जळाली, त्यांना काय सांगायचं? स्वयंपाक होणार नाही. हे स्वयंपाक करायचं सांगायचं चाललंय. स्वयंपाक कशाच्या जोरावर होतो? लाकडांच्या जोरावर. पण लाकडं जळली, संपली का स्वयंपाक राहिला. तसं अज्ञान संपलं का हा जगत प्रपंच, मी प्रपंच करणार आहे, मी लढाई करणार आहे, आणि मी या कर्माचा करता आहे, हा पॉइंट आहे याचा. तो करता भाव संपला जातो. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? लहान मुलाला सांगणार आपण, रात्रीचं लयच बडबड मस्ती करायला लागलो, गप्प बस, नाही तर भोकाडीला बोलवील, गप्प बस, बागुलबुवाला बोलील. मग ते घाबरतो. मग बाबा तो बागुलबुवा घालवा बरं. भरतं म्हाताराला उठायची ताकद नाही, तरी जातं अंधारात जाऊन काठी आपटतं. हां, गेला बागुलबुवा, आता झोप. ते झोपलं, पोरगं झोपलं, आणि आजी उठली. आणि आजी सारखी म्हणायला लागली, का हो असं झालं, तसं झालं, तसं झालं. मग आजीला जर बाबा म्हटले गप्प बस, नाही तर भोकाडीला बोलवील, तर आजी काय म्हणाल? कोण हरामखोर आहे त्याला माझ्यासमोर घेऊन या. का? आजीच्या दृष्टीने बागुलबुवा आहे. मग ही आजीचं बागुलबुवा, ही सर्व त्याला बागुल नव्हे मोक्षासाठी. 18व्या अध्यायातली ओळ.
त्या बागुल नाही मोक्षासाठी, बागुल बुवा नाही केला, त्याचा बाऊ केलाय, बाऊ या लोकांनी. हे काय सांगायचं, म्हातारी म्हणजे कोण, आपण झालो पाहिजे. परमार्थातले यथार्थ ज्ञानाची अनुभूती संपन्न म्हणजे म्हातारी. आणि ज्याला परमार्थाचा गंधच नाही त्याचं नाव कार्ट, छोटं बालक, त्याला फसवलं ते. हा त्याच्यातला म्हणजे प्रत्येक वेळेला हे डोक्यात ठेवलं पाहिजे, हे कशासाठी चाललेलं आहे. अथवा जागृती झाल्यावर स्वप्न जशी दृष्टीस दिसत नाही तसा अर्जुना त्याला मी व माझे हा अभिमान शिल्लक राहत नाही. जे सात्विका मती जया, हे सात्विका मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल नाही तया कैवल्य ते. त्याला मोक्ष मिळणार नाही. आणि मोक्ष बागुल त्याचं करून ठेवलं, त्याचं काय केलेलं आहे, आव करून ठेवलं. ती सोपं नाही, सोपं नाही. त्याला काही सोपं नाही, त्याला सगळं सोपं आहे म्हणतात. अडाणी असला तरी तो न पढो का ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र हा ग्रंथ एवढा अवघड आहे. आम्ही घ्यायला गेलो तर ते साखरे बाबांच्या तिथले लोक काय म्हणले, तो घेऊ नका बाबा, अजून आम्ही तर 4-4 वर्ष अभ्यास करतो रे, आमच्या डोक्यात घुसे ना. तो न पढो का ब्रह्मसूत्र, न लढो सर्व शास्त्र, न लढो सर्व शास्त्र. ही शास्त्राची आपली काय चालली आहे, लढाई चालू आहे. या इकडे या, या इकडं. त्यांनी शास्त्राची आणि सिद्धांत न होत स्वतंत्रतायाच्या हाती, नसले त्याला काही कळत, तो स्वतंत्र सिद्धांत निर्माण करू शकत नाही, तरी पण त्याला सगळ्या गोष्टी सहज कळतील. श्रुती स्मृतीचा अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, त्याला तयाची आचरती पावले. ज्यांना स्वतःला बघा तोच चाललाय, जो स्वतः आपला अनुभव घेतलेला आहे त्याच्या पाठी बघलं, तयाची आचरता पावले पावणी सात्विका श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. बघा, जो पहिला जो ज्ञानी आहे त्याच्या मागे जर आपण सुगावा त्याचा घेत गेलं तर त्याला जे बाबाला जे भेटले ना, श्रीपाद बाबांना फळ, त्यांना त्याचं आपल्याला भेटणार. सिद्धांत दिलाय बघा. एक दिपू लावी सायासे, त्यांनी किती मेहनत घेतली आणि दिवा लावला. आता दुसऱ्याला दिवा पेटवायचा आहे. एकाने सिगरेट पेटवलेली त्याला श्रम आहे, पण दुसऱ्याला सिगरेट पेटवायला काही श्रम आहे का? त्याला माचीस लायटरची गरज आहे का? कशी पेटविल तो? तशी इकडे पेटवली जाईल. तसा दिवा दुसऱ्याचा दिवा बस एवढा सोपा आहे. त्या पहिल्याला सिगरेट पेटवायला जेवढा श्रम झाला तेवढा दुसऱ्याला जेवढा सोपा आहे तेवढा ते म्हणतात पा एक दिपू लावी सायासी, आणि तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाश आहे वंचीचे का? मग त्याला प्रकाश भेटणार नाही का? त्यांनी सायासाने लावला आणि यांनी सहज लावला तरी पण त्याला तोच प्रकाश भेटणार आहे. त्याप्रमाणे ते सांगतात, अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस दिसत नाही. अर्जुना, रात्रीचं झोपलो आणि स्वप्न पडलं, स्वप्नात घाबरणार किंवा खुश होईल, पण जागे झाल्यावर त्या गोष्टी आठवतील का? छे, अहो कधी कधी असं होतं आठवून सुद्धा स्वप्न आठवत नाही. आपण म्हणतो रात्री स्वप्न पडलं होतं, पण काय पडलं होतं काय माहिती. ते जसं काय स्वप्न पडलं ते कळत नाही ना, तसं हे जे स्वप्न पडलं होतं ना आपल्याला, ते बाबाने आठवण करून दिलं. आठवायचं म्हणलं तरी आठवत नाही. किती प्रयत्न केला तरी, त्याने कितीही प्रयत्न केला तरी आठवणार नाही त्याला. त्या बाईला ना का पोरग कुठे गेलं कुठं आठवत होतं. ती बी येड्यावानी पळत होती, डोकं फोडून घेत होती तसं. आणि ठेवलं कोणी होतं? त्यांनी. हे शिकायचं आपण. अहो वाईट गोष्ट सुद्धा आपल्याला बरंच काही शिकून जाते, फक्त शिकणारा माणूस पाहिजे. अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीत दिसत नाही तसा अर्जुना त्याला मी आणि माझे अभिमान शिल्लक राहत नाही. आपल्याला आहे आपला मी आणि माझा अभिमान आहे, असला तर तैसे आम ममतेच्या लवड सोडी, मग मला नाही प्राप्त होऊ शकत. मग जन्म मरणाची दुतडी आयुष्य वर्षानुवर्ष चालूच राहणार ही परंपरा. घटिका यंत्र परिभ्रमेगा. मग त्याला नाही, ज्याला आत्मज्ञान झालं त्याला मी आणि माझं शिल्लक राहत नाही. मग अंधार पाहण्यास करता सूर्य वाटेल त्या भुयारात प्रवेश करू. स्वप्न आठवण्यासाठी किती प्रयत्न केला तर आठवू शकत नाही. ज्याला प्रकाश भेटलेला आहे, प्रकाश जो स्वतः सूर्य झालेला आहे. आणि सूर्य जर म्हणला ह्या गुहेत जाऊन मी बघतो अंधार कसा आहे, अंधाराची सूर्याची कधी गाठ झालेली असेल का शिंदे साहेब? एकदा सूर्य अंधाराने ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाणं केलं. बरं झालं तुम्ही आज भेटले. तो सूर्याच्या सभेला येतो ना, तिथे मला इंटरेस्ट नाही देतो ही लोक,
मला आतच घेत नाही त्यांच्या त्या मीटिंगमध्ये. तर मग ब्रह्मदेव बी लय हुशार वाटतं मला वाटतं. तर म्हणला मग ठीक आहे, कधी सूर्य भेटल्यावर मी विचारतो. म्हणजे बघा ब्रह्मदेव किती हुशार आहे. ब्रह्मदेव हुशार आहे. हो, नाही हुशार ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे त्यांना नाही म्हणत, ते आपणच आहेत ते पण. तेव्हा मग एक दिवशी अंधारा सूर्याची ब्रह्मदेवाची भेट झाल्यानंतर मग सूर्याला ते म्हटले, का हो तुम्ही ज्या सभेला येतात तिथं अंधारावर का अन्याय करता, त्याला का नाही त्या मीटिंगला येऊन देत. तो म्हणला कोण सूर्य, कोण अंधार, मी अंधाराला ओळखत नाही. कोण म्हणतं सूर्य, तसा तो प्रपंचाला ओळखत नाही, अज्ञानाला ओळखत नाही, मी माझ्याला ओळखत नाही. असो आईसा कोठे, मी कुठे काय आठवच नाही. पहा बरं, आठवायचं म्हटलं तरी आठवत नाही. वेडा माणूस जसा होतो ना तसा परमार्थात वेडा. यांना हे बरेच दिवस एकाला भेटले नाही. तुमच्या गावचे कणसे, भगवंता कणसेचे, बाळू भगवंता कणसे, ते बाळू रिक्षावालेचे, ते मला एक दिवशी म्हणले, अरुण बाबा बरेच दिवस दिसले नाही, कुठे गेले. म्हणलं तुम्हाला माहीत नाही का, परमार्थ करून 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 त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते म्हणले उगच काही बी सांगू नका. पण तुकाराम महाराजांचं तसं झालं, मुक्ताबाईचं तसं झालं. वेडी झाली, वेडी झाली, वेडी यांच्या गावा गेले. आपल्या शांतामाईचं तसं झालं. बाबाच्या घरी यायची आणि बाबांनी परत नेऊन घातलं का सखायानंदांनी बाजूबाजूला गाव, हे बाई तू घरी राहा बाई, सारखी येत नको जाऊ, आणि नेऊन घातली का तिला. बाबा घरी यायच्या अगोदर परत ती घरी येऊन बसलेली असायची. त्याचं नाव आहे कैसे वेड लाविले कान्हा गवळिया, कैसे वेड लाविले रे कान्होबा गवळिया. कसं काय वेड लागलं असं त्याला, ते वेड लागलं पाहिजे ना आपल्याला, तसा वेडा झाला पाहिजे. मग मग संसाराचं काही झालं तरी काही झालं नाही, तिनेच फाडून टाकलं. मुक्ताबाई झाली वेडी, आपण नाही, आपण फक्त गायचं. मुक्ताबाई झाली वेडी, पदर प्रपंचाचा फाडी, पदर प्रपंचाचा फाडी, पदर प्रपंचाचा फाडी, आम्हा पुसून का काही. का आम्ही माणसात नाही, आम्ही माणसात नाही. मग कशात येत, आम्ही माणसात नाही तर कशात आहे आपण. करेक्ट, माणसात नाहीच आपण, देवात आहे. पण ते इथे जोपर्यंत देवात, तिकडे शिवसेना ऑफिसला गेले, गाडीला गाडी कोणी टच केली का, अरे नाही ना, नाही होत. का नाही होणार आता, का आता आपण कसं आहे जरा त्या याच्यामध्ये आहे ना, माऊली माऊली आळंदीमध्ये माऊली माऊली आहे. पण आळंदीतून निघालो आणि एस टी पकडायला लागल्यावर नाही माऊली माऊली म्हणत. मला जागा भेटती का त्याला भेटती, मला जागा भेटती का त्याला, एस टीचं सांगतोय. कुठे आलो होतो आपण, आम्ही माणसात नाही, आपण माणसं नाहीच आहेत. आणि आपण नाही, ही सगळी सगळी माणसं नाहीत. सगळे कोण आहेत, पण हे फक्त बोलायचं, तसं समजायचं नाही. समजलं का टोटल लॉस. मग अंधार पाहण्याकरता सूर्य वाटेल त्या भुयारात प्रवेश करो. मग तेथे जसा अंधार त्याच्या वाट्याला राहतच नाही, तसा मी जो आत्मतत्वाने सर्वत्र व्याप्त आहे, तशी ज्याची पूर्ण समजूत झाली आहे, तो ज्या ज्या दृश्य वस्तूकडे पाहिल ती ती दृश्य वस्तू द्रष्टेपणास त्याला आत्मस्वरूपच दिसेल. तो जी जी वस्तू पाहिल ती आत्मस्वरूप आहे त्याला. आणि ती वस्तू पाहणारा हा जो द्रष्टा आहे, त्याला सुद्धा तो स्वतःला काय समजणार, मी पण तोच आत्मा आहे, तो पण तोच आत्मा आहे. जसा अग्नी ज्या पदार्थास लागतो, पहा ज्ञानाची भूमिका आहे बरं का. ज्ञान म्हणतात, ज्ञान टच झालं का त्या अज्ञानाला शिल्लकच ठेवत नाही. अग्नी ज्याला लागला त्याचं सगळं पूर्ण जळून राख करून टाकणार. जसा अग्नी ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ अंगाने अग्निस्वरूप होतो. मग जसा
दाह्य जळणारे व दाहक जाळणारे असा त्यातील भेद कसा शिल्लक राहील. आता लाकूड आणि अग्नी, अग्नी लाकडाला जाळते, असं लाकूड पण लाकूड शिल्लक राहत नाही, तर लाकूडच काय होऊन जातं, अग्नी स्वरूप होऊन जातं. तसं दुसऱ्याला पाहता पाहता हा ब्रह्मरूप होऊन जातो, किंवा हा ब्रह्मरूप झालं तर दुसऱ्याला तो ब्रह्मरूप पाहतो. तसे कर्म एक ही अभिन्न आत्मभिन्नाशी. बघा, कर्मातून कसा सुटशील, तसे कर्म एक, कर्म ही एक आत्मभिन्नाशी दुसरीच वस्तू मानून कर्म आणि आपण वेगळे काय नाही. मग ज्ञानेश्वरी वाचून पण ऐकून पण किती प्रवचने केली, शून्य. कारण हे जे ना कर्म, कर्मच ब्रह्म आहे, आपण ब्रह्म आहे आणि सगळं जगत ब्रह्म आहे, हे आपण अनुभवायचंय. नसल कळालं तर काय नाही. श्रीपाद बाबांना गाडगे बाबा, बिलाडे अप्पा, हे जुने माणसं सगळे विनायचे. बाबा तुम्हाला कसं काय जमते, तुम्हाला कसं, आम्हाला जमेल का, आम्हाला वाटत नाही बा आम्हाला जमेल म्हणून. जमेल का, आम्हाला जमणार. अहो आम्हाला पण व्याई द्याई आहेत, मला बी लेकर बाळ आहे, मी बी प्रपंचिक आहे, पण बनत 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 बात बनतेच. तुमचं पण होणार. जर रस्त्याने चालला आणि प्रवास थांबवला नाही तर तो पंढरपूरमध्ये 100% पोहोचणार. वास्तविक तो तिथं निघाला, तिथं पोहोचलेला आहे. मग मला तुझी नेहमी आठवण होती. तू म्हटलं होता मी कोण आहे, इंजिनियर आहे. शिकत होता तेव्हाच तो म्हणला मी इंजिनियर आहे. तसं स्पर्श झाल्याबरोबर तो तोच होऊन जातो, त्या नामाचा स्पर्श. तसे कर्म एक आत्मभिन्नाशी दुसरी वस्तू मानून त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आळ आलेला होता तो नाहीसा झाल्यावर जे काही बाही म्हणजे वाच्य वाचक भावातीत उरते तीच आत्मस्थिती होय. त्याला जो वेगळेपणा आला होता ते बी संपलं आणि सगळं एकारण झाल्यावर काय जे शिल्लक राहतंय ती आत्मवस्तू आहे. ज्या आत्मस्थितीत राहणारा, त्या आत्मस्थितीत राहणारा जो राजश्रेष्ठ पुरुष, तो राजे आहेत, आपण राजे. तुकाराम महाराज श्रीमंत कशामुळे म्हणतात, सगळं दिवाळात निघालं होतं त्यांचं, खाया प्यायची हालत खराब झालेली होती. एक बायको अन्न अन्न करून मेली तरी तुकाराम महाराज म्हणतात त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. ते वैभव आहे आपलं, ती श्रीमंती आपली, तो राजश्रेष्ठ पुरुष. राजे आहोत आपण, भिकारी नाही. दिन हिऊन होऊन भिकारीपणे भिका मागायच्या आपण. कुत्र्याला भीक मागावं लागत नाही. कुत्र्याला जर प्रामाणिकपणे त्याचं शेतकऱ्याचं काम केलं ना मालकाचं, तर कुत्र्याला भीक मागावं लागत. कुत्र रुबाबात बसून राहतं वाट्यावर आणि ते भाकर खायला लागलं ना, त्या दोघांची नजरानजर झाल्यावर ते ताटातली भाकरी कुत्र्याला टाकतंय, मेहरबानी करतंय काय ते. तो कुत्र्याला गरम, तो म्हणला कुत्र्याला मी तुला गरम गरम भाकरी देतोय, तू नाही माझ्यावर उपकार करत, मी फक्त तुकड्यावरही नाही, मी सगळं तुझं जतन करतोय. तो प्रामाणिकपणा जर आपला देवाकडे असेल तर देवाला आपली काळजी येते म्हणतात. तो राजश्रेष्ठ पुरुष, त्याला आत्मज्ञान झालं. तो त्याच्या मागे राजे रजवाडे आहेत ना, हे भिकाऱ्यावानी पळतील, पण आपल्याला त्याचा गंधच नाही. आपणच भिकाऱ्यांवानी त्यांच्या पाठीमागं पळतोय. राजे करता का आमचं काम, राजे करता काम. ते कोणते राजे आहेत, ते नासक्यातले राजे आहेत. आणि तुम्ही तुमच्या मनात येऊ द्या बरं, ती वास्तू गोष्ट घडू शकते आणि तुमच्या मनात लवकर येणार नाही, पण आलीच तुमच्या मनात एखादी गोष्ट ती घडलच. ही काही अशी खेळणी नाही दिलेली, चॉकलेट नाही आहे. कल्पतरू तळवटी, जो कोणी बैसला कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय त्याला काय कमी आहे. फक्त त्याला कळालं पाहिजे नाही ते बाबळीच्या झाडाखाली बसून म्हणाल मी कल्पतरूच्या झाडाखाली. असली बी आहेत ना सर्किट, बाबळीच्या झाडाखाली बसलेली आहेत, त्यांनी फक्त त्या कडू शेंगा खायच्या शेळीसारख्या, बस नासक्यामध्ये. काय ते म्हणतात राजाची कांता काय भीक मागे. अशा स्थितीवर गेलं भीक मागायची गरज लागेल का. पण अशी बी भिकारी आहेत, याचा अर्थ त्यांना राजेपणाशी संगत झालेला नाही. काय बळीयाचा अंग संग झाला आता, तू का म्हणे हरली चिंता. आत्मस्थिती राहणारा जो राजश्रेष्ठ पुरुष, तो हा देह मी आणि माझा आहे असे कसे मानेल. मानेल का तो. जो आत्मा झाला तो मी म्हणेल का देह आहे.
तो राजद्वारी नागवला का? राजद्वारी ज्यांनी चोरी नाही केली तो म्हणतो चोरी, जो न करताची चोरी, मी चोरू म्हणे राजद्वारी. हा, मग जर ज्यांनी चोरी नाही केली आणि तो राज दरबारात जाऊन म्हटला मी चोरी केली, मी चोरी केली, राजाच मारील असं नाही, जेवढी लहान पोरं सोरं सगळी चोपीत बसतील त्याला. आता ही चोरी नाही केली म्हणजे मी कोणतंही कर्म केलेलं नाही, मी आत्मा शुद्ध, माझ्याकडून काही कर्म झालेलं नाही, असं ज्याने पाहिलं, असं जाणलं, त्याला नाही शिक्षा, त्याला कर्माचा तुरुंगवास नाही. तसे कर्म ही एक आत्मवस्तू, अशी दुसरी वस्तू. बघा युक्ती कधी कधी डोळ्यावर जर आपल्याला आलं दिसत नसेल तर काय करायचं असतं? डोळ्याला दिसायचं नाही असं लागलं तर काही असे करतात ना, तसं करायचं, आपला व्यायाम येतो. जर काही दिसलं नाही व्यवस्थित असे 2-3 वेळा केलं का ते परत पहिलं जाग्यावर येऊन जातं. तसे कर्म एक आत्मभिन्न, तुम्हाला चांगले माहिती असेल. काकाची घाटोळ काकाची सारखी 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 परत अशी बी उडत असते सारखी टाप 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 टाप. म्हणजे किती अलर्ट म्हणायचं, आपली बळ करता यायची तशी आहे की नाही. तसे कर्म एक आत्मवस्तू आहे. कुठे गेलो होतो? त्या आत्मस्थितीत राहणारा जो राजश्रेष्ठ पुरुष, तो हा देह मी किंवा माझा आहे असे मानील कसे? प्रश्नचिन्ह. कारण का मानत नाही? कारण पूर्ण आत्मज्ञानाने देह अभिमान नष्ट झाला आहे ना. प्रश्नचिन्ह. हे पहा, प्रलयकाली जलाची वृद्धी होऊन सर्वच जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघ प्रवाह आपल्याहून निरनिराळे भेद मानील काय? अब्रह्मापर्यंत पाणी होतं. जेव्हा सगळा प्रलय काळ होतो ना, इतकं जाळ 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 सगळं, वारा सुटतो, मग सोसाट्याचा जाळ लागला जातो, मग सोसाट्याचा वारा जिथं जाळ नाही तिथं तो घेऊन जाईल आणि सगळं जळून राख झालं का शांत. इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, आकाशसुद्धा कळत नाही कुठपर्यंत. एवढा मोठा पाऊस पडला आणि त्याच्यातलं एक वाचलं होतं, एक माणूस वाचला होता आणि तो येऊन म्हणतो आमच्या गावची नदी कुठे आहे? त्याला सापडेल का? तसा तो स्वतःला एक ओघ मानेल का जर एवढा मोठा व्यापक प्रमाणात गेलाय? बघा, प्रलयकाली जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघ प्रवाह आपल्याहून निरनिराळे भेद मानेल का? आपल्याला वेगवेगळे मानेल. ही भूमिका आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर शांत बसले, जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर चोखा मेळा बाहेर बसले होते आणि सगळे पंगत बसले आणि ते दरवाजात, अहो तुम्ही या ना बसायला आमच्याबरोबर पंक्तीला. नाही नाही नको, आम्ही इथंच बरे, आम्ही इथंच बरे. का? स्पृश्य अस्पृश्यता त्यावेळेला होती. नाही, आम्ही आपला तिथे. अजून तुमच्या डोक्यातलं गेलंय का ना? नाही गेलं अजून डोक्यातलं? या बसा इथं. बघा, काय डोक्यातलं गेलं नाही त्यांच्या? काय डोक्यातलं गेलं नाही? स्वतःला शूद्र समजत होते. आपण स्वतःला शूद्र पण नाही समजायचं, आपण लय कमी समजायचं नाही स्वतःला आणि लय वाढावं बी नाही समजायचं. दोन्हींच्या मध्ये काय? तरी ते त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी राखावे. हा, ते हित निज राहावे हिता लागी. नाही तू म्हणली तसं मेंढावर येऊन जायचं दोघांच्या. हा, मध्यभागी विभाग बाई. लई वर बी नाही जायचं, लई खाली बी नाही राहायचं, एक मध्ये राहायचं बस. त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण अहंता उत्पन्न झाली असता. कुठं अहंता निर्माण झाली पाहिजे? अहंकार करा ना, पण अहंकार कशाचा करा? मी ब्रह्म आहे, अहंकार धरी सोमपान, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हा अहंकार संतांना चालेल पण तो अहंकार चालणार नाही. श्रीपाद बाबांचं कीर्तन होतं पारगावमध्ये आणि बाबा म्हणले आज माझी तब्येत बरोबर नाही. कीर्तन झालं शिंदे दादांचं. असे कोणते बाबा म्हणतील का? अहो तब्येत बरी नसली तरी म्हणतील मी आता आलोयच आहे ना, करूनच जातो आता, कसं का होईन होऊ द्या. एवढा मोठेपणा असावा लागतो, एवढा उदारपणा पाहिजे. त्याचं नाव आहे
उदार कृपाळू. कोण म्हटलं, कोण म्हटलं? नानी म्हटल्या. बघा, असं पडद्याच्या आड राहून काम करायचं. असं कोण म्हणलं हे पण कळालं नाही पाहिजे, असं म्हणून काम करून जायचं. काम तर करून जायचं, पण कोणी केलं कळालं नाही पाहिजे. कृपाळू उदार. सखा आहे का? माझा ज्ञानेश्वर. काय संबंध आहे? कृपाळ उदार आळंदीचे ज्ञानेश्वर, ते ज्ञानेश्वर माझा. कोणाशी संबंध घेतलाय? ज्ञानाशी संबंध ठेवला, कळेल किती कृपाळुत्व आहे त्यानं. उदार आहे. अंगी उदारत्वांगी बाणती, अंगी उदारत्व बाणती. चला, संत उदार उदार आहे की नाही? आता संत उदार उदार नाही, आता संत उधार उधार. मरायच्या वेळेला मोक्ष येईल तोपर्यंत म्हणत राहा, म्हणत राहा. हे ज्याला साधूची बोध झालाय त्याच्यासाठी ही ज्ञानेश्वरीची ओळ नाहीये. आणि मरणी जाया जे आठवे, ज्याला साधूचा बोध झाला त्याच्यासाठी ही ओळ नाही. काही ओळी याच्यातल्या ड्रॉप करायच्यात आणि काही स्वीकारायच्या, पण अधिकार आपला जसा असेल तिथं आपण जाऊन बसायचं. आणि बसतो आपण. चौथीचा निकाल लागला आणि पाचवीचा पहिल्याच दिवसाचा वर्ग भरलाय. कोणत्या विद्यार्थ्याला गुरुजी सांगत नाही, गुरुजी याच्या अगोदर जो तो आपल्या जागेवर जाऊन बसतो. जो बळच ढकललाय, पाचवीमध्ये ढकलला, तो सगळ्यात मागून पहिला बेंच पकडतो. आणि जो 85-90 तो धडपड करतो कुठं बसायचंय. तशी ज्ञानेश्वरी आहे. किती ही ओळ केवढी मोठी आहे. आणि मरणी जायाचे आठवे, ते तेच गती पाविजे, म्हणून मातेची स्मरावे सदा तुवा. मातेची आणि नाही आठवण केली तरी, नाही आठवण केली तरी कोण आहे? त्या स्मरणापर्यंत पोहोचायचंय. नाही पोचलं ते ही गेलं तिकडं. मरणा आईलीच कडे मजसे मिळून गेले पुढे. मरायच्या अगोदर जे मला येऊन मिळाले ते मरणी आणि कडे जातील कुठे? कुठं जातील ते मरायच्या अगोदर, मेल्यानंतर. आणि मरण तरी कुठं खरंय? देह असो अथवा देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ एक वस्तूच आहे. पुढे का जे दोरी सर्पत्व वाव दोराची कडुनी, म्हणजे काय? ब्रह्म आहे. मी मेल्यावर ब्रह्म होणार आहे, मी मरायच्या अगोदर ब्रह्म हे सांगतोय ते. देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ वस्तूच आहो. काय वस्तू म्हणजे काय? पायोजी मैने राम, मी परमात्मा वस्तू आहे. आणि मी परमात्मा वस्तू आहे, पण शरीराच्यामुळे तुम्ही मरण वगैरे म्हणता का? दोरा सर्पत्व वावो दोराची कडून, शरीराकडून म्हणता तुम्ही जन्माला आलो आणि मेलो. हे रश्शीवर रश्शी न ओळखता तुम्ही सर्प बघितला म्हणून तसं वाटतं. नाही तर हे शरीर सुद्धा टोटल शरीर चैतन्य आहे आपलं. पाहे पा बुडबुडा जे होता जाय ते होती जळची आहे. मग राहे अथवा विरे जळाची माझी. बुडबुडा गेला तरी कुठे गेला? तो स्टेशनला जाऊन आला का? तो पाण्यावरच आहे. अजून लाटेचं काय उदाहरण आहे? मज तरंगपणा असे का नसे, ते उदकाक्षी काय प्रतिभासे. त्या लाटेनी कधीच समजलं नाही मी लाटे. तर लाटेनी काय समजलं? मी पाणी आहे. तसं त्या शरीराने, त्या बॉडीनी कधीच समजलं नाही मी शरीर आहे. मी काय समजतो? तो परमात्माच आहे. मज तरंगपणा असे का नसे, का उदकाशी प्रतिभासे. ते भले तेव्हा जैसे तैसे उदकाची. मग ते शरीर का दिसत होतं ना? तरी सागराचे पाणी काय आहात ती तरंगा. अरे तुम्हाला दिसतंय शरीर, तुम्हाला दिसती लाट. नाही तर समुद्राच्या पोटामध्ये काय लाटांच्या खाणी नाही आहेत, पण तुमच्या दृष्टीला एक झाप पडलेली ना, म्हणून झाप घेऊ नका. ती वार्याची करण, ती अवांतर करणी काय वार्याची नव्हे. एक वाऱ्याची झुळूक आली म्हणून लाटेल पाण्याला लाटेचं स्वरूप मिळालं आणि वारा थांबला, लाट मेली. हा तुमच्या दृष्टीचा खेळ आहे, तो वाऱ्याचा प्रकार आहे. नाही तर लाट बी नाही. आणि टोटल काय आहे ते? पाणी. त्या आत्मस्थितीत राहणारा. त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण अहंता उत्पन्न झाली असता, म्हणजे मी ब्रह्म आहे व हे सर्व ब्रह्मरूप आहे असा अगाध व्यापक बोध झाला असता, ती ब्रह्मस्वरूप झालेली अहंता देहात्मभ्रांतीने देहापुरती अशी आवरली जाईल का? त्याची काय झाली? पूर्ण ती त्याची स्थिती झाली. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मग ती शरीरात कोंडली जाईल का? फुग्यात हवा भरत राहिलो ती फुग्यात कंट्रोल राहील का?
फुग्याचा ठॉ करून टाकेल ती, तशी देहबुद्धीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. इस दिल के तुकडे हजार हुए. होती देहबुद्धी एक सरी, आनंद भंडार केली ओरी. मन गीतार्थ सागरी जलाशय झाले. गीतारूपी सागरामध्ये जलाशय, मी त्याच्याशी एकरूप झालो. असं मन माझं त्याच्यामध्ये विरून घेईन. ही या ग्रंथाची फलश्रुती आहे. सांगा बरं, आता दुसरं दृष्टांत लवकर कळेल आपल्याला. हे नाही कळायचं, हे वाचून दाखवतो हे नाही कळणार, पण दुसरं लवकर कळेल. त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण अंता उत्पन्न झाले असता, म्हणजे मी ब्रह्म आहे, हे सर्व ब्रह्मरूप आहे, असा अगाध व्यापक बोध झाला असता. त्याचं नाव आहे साधू बोध झाला. ते हिजडे बी नाचतात आणि हे बी नाचतात, काही फरक पाहिजे ना. हे म्हणतात तसं नाही बोलायचं, नाही तर ते टोटल बंद होईल. हरिपाठात नाचणं म्हणजे नाच्यासारखं नाचणं नाही. साधू बोध झाला तर काय मस्तीत नाचत असेल, त्याला जे कळत असेल तो नाचू वैष्णवांच्या मेळी. हा कारो विठ्ठल आरोळ. ज्यावेळेला ज्याला साधू बोध झाला हे त्यावेळेला जेव्हा आठवत असेल तेव्हा ते नाचत असेल, तेव्हा काय मस्तीत असेल. हा आनंदाचे डोई नाचत असेल. गळा देवाचा पितांबर आपला नाही. त्याच्यासाठी पहिली धोत्राचे पण तो गाठ जबरदस्त एका सोटा, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून सुटन म्हणून दुसरं काय गेले उपरणे. असा अगाध व्यापक बोध झाला असता. आणि बरोबर आहे, देवाचा गळला पितांबर म्हणजे देव, मी देव आहे ही भूमिका विसरून गेलेला आहे नाचता नाचता. आणि तू बघतेस हे विसरून गेलेला आहे. ती ब्रह्मरूप झालेली अहंता अगाध बोध. सांगा बरं, तो बोध झाला आणि त्या बोधावर असेल तेव्हा आपण कसं असतो बरं. ते बोध फक्त आठवलं ना, सगळं डोक्यातलं गावळ निघून जात. देहात्म भ्रांतीने देहापुरती कशी आवरली जाईल, एवढं व्यापक बोध झालेला तो शरीरात कसा राहील. म्हणून संत अगोदर सांगतात आम्ही जाणार आता वैकुंठी श्रीरंग बोलावितो. असं कसं सांगतात ते. आता आमच्या ह्या कुडीमध्ये ते कंट्रोल राहू शकत नाही. आता ती व्यापक झालेली, आता राहू शकत नाही. नाथबाबांनी सांगितलं मी अगोदर जाणार, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही जाणार, आणि आपल्याला डॉक्टरनी सांगितलं तुम्ही जाणार. हे त्याच्या भीतीने त्याच्या अगोदर जाणार. रडायचं नाही मरायच्या वेळेला. काय रडायचं कारण आहे, माहेराला जाताना रडतंय काय. तसं आहे, संपलं काम आपलं. कीर्तनाला जाताना किती घाई घाई जातो आपण, आणि येताना त्याच्यापेक्षा घाई घाई येतो. घरी जायची लय ओढ. चहा नाही थांबायचा, आता चहा नको, आता चहा नको. जाताना चहा पिऊ खाऊ, येताना काय नाही छो. काला झाल्यावर हाला, देवाशी ऐक्य झाल्यावर इथलं कार्यक्रम झाला, संपलं. कशासाठी आलो होतो आपण, देवाला भेटायला फक्त, दुसरं काहीच प्रयोजन नव्हतं आपलं. त्यांची कामं झाली ती गेली, अजून आपली कामं साहेब शिल्लक येत अजून थोडी, अजून साहेब म्हणतात अजून शिल्लक आहे. टॉक 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 अजून शिल्लक आहे. देहात्म भ्रांतीत पूर्ती कशी आवरले जाईल हे पहा. व्यापक सूर्यप्रकाश, सूर्यबिंब जितके असते तितकाच मर्यादित होणार आहे का. काय दृष्टांत दिलं. सूर्य केवढा दिसतंय, बिंब तरी बचके परी प्रकाशाते त्रैलोक्य न पुरे. तेने पाडे शब्दाची व्याप्ती, तेने पाडे अनुभवावी. काय अनुभव आहे, काय करतील अनुभव आहे म्हणजे काय. आपल्याला जरी कळालं तर बरं, त्या मिळालेल्या बाबाच्या बोधाची तेने पाडे अनुभूती अनुभवावी. सोम शब्दाची अनुभूती तेने पाडे अनुभवावी. ते शब्द तर एवढेच आहेत फक्त. बघा, सूर्याचं बिंब जेवढं आहे तेवढाच प्रकाश आहे का, मग तो माणूस दिसतो तेवढाच आहे का. तुकाराम महाराज दिसत होते तेवढे का. त्यांनी स्वतः सांगितलंय या गदड्यांना तर कळणार नाही म्हणले, मग मीच माझ्या तोंडाने सांगतो अनु रेणुनी थोकडा तुका. आकाश एवढा. काय मावशींनी कीर्तन केलं. तुका म्हणे बहु मोठे, ते दिसायला बी मोठे आहेत आणि तसेच आहेत, आणि तुम्ही आमच्या मोठेपणावर जाऊ नका. बघायला गेले तर आम्ही अनु रेणुनी दाखवते. मोठा माणूस छोटा पण होतो आणि छोटा माणूस मोठा होतो हे कळालं पाहिजे. कधी छोटं व्हायचं आणि कधी मोठं व्हायचं हे कळालं पाहिजे. फक्त ते जमतं कोणाला माहिती का, देवाला.
देवाला नेलं खेळायला आणि ते बारकं बारीक बाळ असल्यामुळं सारखं पळतं म्हणून दरवाजा लावून ठेवला होता. आणि राधा देवाशी बोलत राहिली, काय रे कृष्णा कधी मोठं होशील? तुला लई घाई झाली का? मग होतो लगेच मोठा. झाला मोठा. दोघांच्या गप्पा चालू झाल्या. लगेच अनय्या आला. ठाक टाक ठाक टाक. मालक मालक एक बेल मारत नाही, लक्ष ठेवायचं. मालक आहे ना टनाटन 2 बेल मारतो आणि पाहुणा मात्र घाबरत घाबरत एखादी बेल मारतो, है की नाही? ते धडाधड धडा चालू. हे कृष्णा अरे आला, आता बारीक हो. ते म्हणले, हे बघ मला मोठं व्हायचा मंत्र माहिती, मला बारीक व्हायचा मंत्र माहिती नाही, पण देवाला माहिती आणि एक संतांना माहिती. अरे अनु रेणू मोठ ठोकडा आहे, तुका आकाश एवढा आहे, तरी पण ते देवाकडे काय मागणी करतात? लहानपण देगा देवा. कुठं लहानपण म्हणतात? स्वरूपाच्या ठिकाणी का प्रपंचाच्या ठिकाणी म्हणतात? प्रपंचा ठिकाणी आम्ही लय छोटे, आम्ही शूद्र, आम्हाला काडीची अक्कल नाही. प्रपंचाच्या ठिकाणी लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आता रव्याचं जेवण असलं तरी कोण खात नाही मराठी. 400 वर्षापूर्वी सांगत होते, आता काहीतरी दुसरं सांगितलं बाय. काय चालतं जास्त? बासुंदी. सूर्यबिंब तेवढे राहणार का? आपल्याला दिलेली अनुभूती तेवढी आहे काय? आपण दिसतो एवढे आहेत काय? आपण व्यापक आहोत. पण आता आपल्याला कळणार नाही. आता हा दृष्टांत कळेल. ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर ते अलिप्तपणाने असल्यामुळे ताकाशी एकरूप होईल का? लोणी घुसळून घुसळून ताकातून बाहेर काढलं आणि ताकात टाकलं परत. मग होळीला पोळे केले होते का नाही? पोळ्यात गुळवणी टाकली की नाही? टाकलं तरी ते म्हणलं महाराज, ते गुळवण्याला म्हणतं, गुळवण्याला म्हणतं. त्यांनी महाराज नाव ठेवलं गुळवण्याचं. कोणी? तुपाने. तूप म्हणतं त्या गुळवण्याला, महाराज आम्ही जरी तुमच्यात पडलो असलो तरी आम्ही तुमच्यात नाही. आमचं अस्तित्व तसं, आम्ही प्रपंचात असलो तरी आम्ही तुमच्यासारखे बरगटलेले प्रपंचात नाहीत. असं आत्मानुभूती आलेला मनुष्य म्हणतो मी दिसलो त्याच्यात, त्याच्यात नाही. आपण नदीच्या कडेला उभा राहिलो, पाण्यात पडलेलो आहे, असा येडाच असेल तो म्हणे मी वला झालो, मी वला झालो. कुठे येतो? काय पाहिलं तो ओला झाला म्हणलं, चुकलं का त्याचं काही? त्यांनी कुठं पाहिलं स्वतःला? नदीत पडलेला पाहिलं मी ओला झालो, ओला झालो. मग आपण लगेच टॉवेल बिवेल घेऊन जायचं त्याला पुसायला. ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर अलिप्तपणाने असल्यामुळे ताकाशी एकरूप होता येईल का? कोणाची आज आठवण झाली होती आपल्याला? आपण म्हणलं होतं मग मी शिंदे काकींनी स्वीकारलं, चॅलेंज स्वीकारलं पुढच्या संकष्टीचं. 5 वर्ष झाले नाही आहेत कॉन्टॅक्टमध्ये, तरी स्वीकारलं. मी म्हटलं मानलं पाहिजे, एवढं सोपं नाही. अरे रोज येणार होतं म्हणतो नको नको, या महिन्यात नको, पुढच्या महिन्यात करतो, पुढच्या महिन्यात करतो. आणि ती म्हणली करतो. म्हणले का? बरं त्यांचं प्रत्यक्ष बोलणं नाही, काकानी विचारलं. कधी कधी मोठ्या साहेबांशी जर बोलायचं असेल तर पीएशीच बोलायला लागतं, पण पीएला आकडतं. पीएला वाटतं मी साहेब झालो का काय? कळालं ना मला काय म्हणायचंय? पीए कडून खबर आली, ओके बघा बरं. असं ऐकलं त्यांना राग येईल काय? ते म्हण त्यांनी समजायचं नशीब मला पीए तरी म्हणले मोठ्या साहेबाचे, नाही तर कुत्रा विचारणार नाही कोण कोणाशी संबंध जोडलेला आहे. मी म्हटलं ना काका नानांना म्हटलं मग मी वर्तत असे न संसारी. पूर्ण आहे का नाही? जेवी जळात पद्मपत्र. पहिलं म्हणले होते वर्षापूर्वी भेट झालं, आता विसरल्यासारखं झाले. विसरेल काय माणूस? पोहणारा येणारा माणूस. पोहणाऱ्या माणसाला जर नदीत टाकलं मग ते म्हणे बुडालो 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 म्हणेल. म्हातारं सायकल चालवता येते ते चालवणारच सायकल, आहे की नाही? कुठे आलो होतो शिंदे आपण? आता बरोबर आहे का? आता मी बरोबर केलं होतं. 14-15ला ताक घुसळून ते लोण्यात टाकल्यानंतर
परत उलट बोललो का मी? ताकातून लोणी बाजूला काढलं ना आता परत ताकात टाकलं तर नाही मिसळणार. पण त्याला संपवायचं असेल तर आगीत टाकलं म्हणजे मग ही लोणीयाची उंडी माशी पंख पाकडे काय ही काळनळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पंख पाखडे. तर बघा ना कसा दृष्टांत लोण्याचा फिरवला. तिकडं लोणी जर अग्नीत टाकलं तर स्वाहा आणि इकडं ताकात टाकलं आसार ताकामध्ये बाजूला आहे त्याच्यापासून ते आसार संसारामध्ये राहायचं. आपण कोणाला घाबरायचं नाही कारण तो ब्रह्म आहे. त्या माणसाने कशाला घाबरायचं? आणि ज्यांनी घाबरायचं त्यांनी म्हणायचं नाही तुका म्हणे काळ आता करू न शके बळ फटके बसणार. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी स्वरूपाने एक रूप आहे. ही क्षत्रियांची विद्या आहे बरं का. क्षत्रियांच्या लावली जरी नरडीला तलवार आपण काय म्हणणार देव सोडून पाय पडतो देव सोडून मी आता परत असं करणार नाही. तो म्हणाल क्यों दत्ताजी हमसे लड़ेंगे लड़ेंगे क्या हमसे बचेंगे तो और भी लढेंगे. काय असेल ती ब्रह्मविद्या आहे. त्याला माहिती आहे आम्ही मरके नाहीत. शरीराने मेलो म्हणून आम्ही मरत नाही. मेलेत काय शरीराने अमर झाले ते उलट आणि जगून बी मेलेले ते सगळे. आता अथवा हे विरेशा लाकडात स्वभावताच गुप्त असलेला अग्नी घर्षणाधिक उपायाने वेगळा प्रगट केल्यास पुन्हा त्या लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्यावर राहील की नाही? ती माचीची काडी उघडली आणि उघडलेली आता त्याच्यात बंद करून ठेवायची. ती काय करील बाकीच्या काड्यांना पेटवेल आणि ठॉ करून टाकील आहे की नाही. तसा तो अग्नी लाकडातून घर्षण केलेला आता लाकडाच्या पेटीत ठेवता येणार नाही कारण त्या पेटीला सुद्धा काय करील पेटवून टाकीन. आमच्या गावाकडचे एक आजोबा होते. नवीन छप्पर बांधलं होतं 50 वर्षापूर्वी आणि आज पहिल्या दिवशी राहायला गेले म्हातारं साधं होतं. एवढी साधी माणसं असतात काय. इडी पेटवली आणि सुनबाई म्हणली जेवून घ्या. ते त्यांनी इडी काय केली टटकीत खाऊन ठेवली जेवायला गेली. पहिल्याच दिवशी सफर पेटून टाकलं. आमच्या गावाकडे एक गुरुजी होते. गुरुजी असेच गुरुजी आहेत सगळे. त्यावेळेला MAT घेतली गुरुजींनी आणि कामाला नाव नाही सांगत ते आता म्हातारे झाले. यायची बी नाही पाहायची बी नाही ते. तर ते बाजूच्या गावात आणि MAT सेपरेट ठेवायची. त्यावेळेला पेट्रोल पंप गावात नव्हते. नारायणगावला जायचं. मग आता शनिवार आहे ना तर रविवारी त्यांना वाटलं उद्या पेट्रोल भरायला जायचं का नाही. तर रात्रीचा अंधारात कुठं दिसते चिमणी घेऊन गेले आणि खोलून बघतात पेट्रोल किती. सगळं राग. तुम्हाला चिमणी माहिती आहे ना. तशी ही आपल्याला बाबाने दिलेली चिंगारी आहे. काय प्रमाणे ती अक्षरे नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य अर्जुनाला की चितकळी का प्रगट. आग लावली आग तर अख्ख तो पूर्ण अग्नी स्वरूप होऊन गेलं. हे विरेशा लाकडात स्वभावताच गुप्त असलेला अग्नी घर्षणाधिक उपायाने वेगळा प्रगट केल्यास पुन्हा तो लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्या राहील का प्रश्नचिन्ह. किंवा रात्रीच्या उदरातून जो सूर्य बाहेर उदय पावलेला आहे तो रात्राशी गोष्टी तरी कानाने ऐकेल का. आता हे सूर्याबद्दल सांगायचं ज्याला ज्ञान झालं त्याला मी देह आहे अशी बुद्धी आठवण होईल का हे सांगायचंय. मग मी अमुक कर्म करणारा करता आहे का असं त्याला सांगायचंय. मग माझी इंद्रिय कर्म करतात ती मी करतो असं तो म्हणेल का. चौथी गोष्ट काय सांगितली होती मी जीव आहे असं त्याला वाटेल का. आणि पाचवी जे होता त्याची ती दैवत जी त्याला कर्म करून घेतात ही पंचमा दैवत आहे जी ती दैवत आपल्या शरीरात इंद्रियांच्या माध्यमातून ती कामं करून घेतात ती मी केली असं म्हणेल का. तो कर्माची 5 कारणं आणि त्याचा हेतू मनाचा ते सगळं गेले विलया ब्रह्मानंद माझारी सगळं तो घेईल का हे त्यांना सांगायचंय. मी कर्म करता मी जीव मी पंचेंद्रिय मी पंचकर्म हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि मी केलेली कर्म ही अशी तो घेईल का अनुभूती. जेव्हा तो तेवढा व्यापक होईल त्याला सगळं कर्म बिर्म ते आगीच्या यांनी काय होणार ठिणगिनी सगळं अग्निरूप होऊन जाणार. त्याप्रमाणे वेद्य जाणण्याची वस्तू ही
तत्सापेक्ष जाणणारा स ज्ञातृत्वास गिळून, म्हणजे ज्याच्या बोधात ती पूर्णतया नाहीशी झाली आहे त्याला मी देह आहे, बघा पुढेच होतं, अथवा देहच आत्मा आहे अशी अहंता कोठून असणार. पा काय सांगितलं, त्याप्रमाणे वेद्य जाणण्याची वस्तू ती आत्मवस्तू जाणण्याची, तत्सापेक्ष जाणणाराही जी जाणायला गेला तत्सापेक्ष तो सुद्धा कसा आहे, तसाच आहे. मग ज्ञातृत्वास गिळून तो त्याला ते ज्ञेय आणि मी ज्ञाता हे गिळून सगळं ब्रह्म झाला. ज्ञेय आहे तोपर्यंत ज्ञाता आहे, म्हणजे तो ब्रह्मापासून कसा आहे, मी ज्ञाता आहे, मी ब्रह्माला जाणलं. मग अजून झाला का पूर्ण टोटल ब्रह्म? नाही. ज्ञेय आहे मी परमात्मा, तो तुम्ही ज्ञाता आहे, मी जाणलं परमात्म्याला. अशी जी अंत आहे ती सुद्धा पूर्ण अंत त्या पूर्ण ब्रह्मरूपामध्ये मिळून गेल्यानंतर इकडून नदीला समुद्राला इकडून गंगा आली, तिकडून यमुना आली, सरस्वती आली आणि ते सगळ्या समुद्रात त्यांच्या भेटी झाल्या. म्हणले चला चहा पाण्याला जाऊ. जातील का नाही तिघी जणी चहा पाण्याला? कारण त्या तिघी कोण झाल्या आता, समुद्र रूप झाला. तसं ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान हे पूर्ण एकजीव होऊन गेलं ते म्हणतात. मग त्यावेळेला तो गिळून म्हणजे त्या बोधात ती पूर्ण अंता नाहीशी झाली. कोणती? ज्ञेय ज्ञाता ज्ञान या सगळ्या पूर्ण मी कर्ता कर्म आणि क्रिया या सगळी टोटल त्याच्यामध्ये एक घेऊन गेल्यानंतर आहे त्याला त्या पूर्णतया नाहीशी झाली. त्याला मी देह आहे, मी देह आहे आणि किंवा देहच आत्मा आहे अशी अहंता कोठून असणार? त्याला ती राहणार का? कोठून असणार म्हणजे राहणार. आणि आकाशाचे आणि आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी ते भरलेलेच असते, कारण स्वभावता ते सर्व ठिकाणी ओतप्रोत व्याप्त भरून राहिले आहे. आकाश इकडून तिकडं जातं का? तिकडं आकाश आहे, इकडं आकाश आहे, ते कुठं जात नाही, येत नाही. तसा तो होतो, व्यापक होऊन जातो. हा, मग ज्ञानात ज्ञान ही ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. पापेजत ही ज्याची आज्ञा. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐशी ज्याची प्रतिज्ञा. बघा, ज्ञाताच ज्ञेय होय निजांगे ऐशी ज्याची प्रतिज्ञा. नुसतं ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवच होतो अखंड वदनी. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञान देव देतो आणि तो अखंडीच वदनी होता, वासुदेव होऊन जावता. किती गौड बंगाल आहे हे कळालं ना. ही गौड बंगाल कळालं त्या दिवशी तुकाराम महाराज म्हटले, आज फिटले माझी कोडी. आपली सुटलीत का? बरं, आज सुटलं कोड तर दुसऱ्या पेपरला दुसऱ्या दिवशी परत दुसरं येऊन आपल्या डोक्यावर बसलेलंच आहे. रोज कोडी सोडवतोय. आज फिटले माझी कोडी. काय कोड होतं? मी कोण आहे, जगत कोण आहे, मला कशासाठी पाठवलंय, बहुत जन्माचे साकडे. ह्या जन्मातले नव्हते प्रश्न, अनेक जन्माचे प्रश्न सुटले. आहा कोंदाटली पुढे. आहा तिथं आहे काय? पण म्हणावं लागतो. आहा नाही तिथं पण म्हणावं लागल. आहा कोंदाटली पुढे परब्रह्म सावळे. आज फिटले माझी. फिटली ना कोडी आपली? 100% फिटली आपली कोडी. डोक्यात काही नाही. जरी एखादं कोड उभं राहिलं तर त्याला म्हणायचं, तुला ओळखलं रे मी, तुला ओळखलेले. तू नाटक करायला आलायस, रूप बदलून आलायस. राक्षस जर खायला आला तर म्हणायचं, काय देवा आज राक्षस बनवून आला काय तू? चालेल चालेल, राक्षस सुद्धा चालेल आपल्याला. कारण तो काय करतो, लपाछपीचा खेळ खेळत होतो की नाही आपण, तसा तो लपाछपीचा खेळ आहे. आकाश या ठिकाणून तिकडे जावे त्या ठिकाणी ते भरलेलेच असते, कारण ते स्वभावता सर्व ठिकाणी ओतप्रोत व्याप्त भरून राहिले आहे. तसे तो जे जे काही करतो ते त्याचेच आत्मस्वरूप असते. तो जे जे करतो, तुमचं आपलं गाडी चालवणं ना, रिक्षा चालवणं, हे पण ईश्वर कार्य आहे. कर्म त्यांची, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. असं नाही म्हणायचं आता इथून पुढे आपण. सांग काय म्हणायचं प्रवीण? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आता इथून पुढे काय म्हणायचं आपण दोघांनी? बाबा, दोन पैलवानाच्या मध्ये घुसायचं नाही.
काय म्हणायचं ऋषी? नाना तर कधी बी सांगतील, पण मान्यवर काय म्हणतात अक्कासाहेब? कर्म धर्म आमोचा झाला नारायण. असं बोला, 100 माणसं तुमच्या मागं लागतील मला सांग म्हणून. आम्ही म्हणणार गुडे यान गुडे आम्ही भाव खाऊ. मग आम्हाला कोण कुत्र विचारत नाही ना. एखादा विचारायला लागला लगेच भाव खायला. घरातले तर कोण विचारत नाहीत, पण लोक पाया पडायला लागले की ते भाव खातो. अरे विचारणार सांगितलंच पाहिजे, नाही विचारता सांगितलं पाहिजे. हकारोनी सांगितू का? हका मारून. पण ऐकणारे बैरे वाजत असे बोम, त्यामुळं परिणाम नाही. कुठं आलो तो? भरलेले असते ते. तो जे जे काही करतो ते त्याचे आत्मस्वरूप आहे. अर्जुना तू लढाई करशील ना, मुडदे पाडशील, हे सुद्धा काय आत्मस्वरूप आहे. आता हे म्हणतील मुडदे पाडणे म्हणजे काय? मुडदे खरे कुठे आहेत? मुडदे कसे आहेत? खोटे खोटे. आता आपण लहानपणी शाळेत होतो तेव्हा प्रयोगशाळेत गेलो होतो, मुडदा पाहिलं घाबरत माणूस, त्याचे हातपाय असे वगैरे ठेवले, तो सापळा. हे तो खरा माणूस आहे का? पण ते जर आपल्या रात्रीचं आपल्या अंगावर टाकलं कोणी तर अटॅक येणार आपल्याला. ते खरं नाही. ते तुम्हाला माहिती आहे का, एक म्हातारी साधी झोपलेली आणि तिच्या त्या पोराने खोटा साप आणला टाकला, म्हातारीला बीपी वाढला ना. काय सांगत होतो? कुठे आलो होतो? काय सांगत होतो सांगा बरं तुम्ही, बघू आपण बरोबर आहे का? ते तर झालं. मुडदा खरा कुठे आहे? हां, मुडदे जे पाडलेत ना ते म्हणले तरी पाप लागणार नाही. मुडदे खरे कुठे आहेत? मुडदे म्हणजे पिक्चर मधले जे मुडदे आहेत सगळे ते खरे आहेत का? पिक्चर मध्ये जे जाळले जन्माला आले ते खरे आहेत का? नाही. आणि अजून एक सांगायचं होतं, फळ्यावर काढलेले वाघ सिंह हत्ती जसे आहेत ना अर्जुना, तसे द्रोणाचार्य भीष्माचार्य आहेत. यांना मारायचं म्हणजे काय करावं लागेल? फळ्यावरच्या द्रोणाचार्यांना, वाघ सिंह हत्तीला मारायचं असेल तर काय करावं लागेल? फळ्यावरच्या याला डस्टर फिरवलं म्हणजे झालं काम. कारण तो नुसता खडूनी आकार दिलाय, खाली त्याचं कशावर येते? तो बोर्ड आहे, तो फळा फायनल आहे, तो शाश्वत आहे. तसा आत्मा शाश्वत आहे. त्याच्यावर आलेली चित्र ही क्षणिक आहेत, ती वास्तव नाहीत. त्यामुळे त्याला पाप लागणार नाही. ते म्हणतात तो जे जे काही कर्मे करतो त्याचे आत्मस्वरूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावी? तो करता नाही आणि ते कर्म नाही, कर्म सुद्धा ते त्याचं स्वरूप आहे. त्याने कोणत्या कर्माच्या सापेक्षतेने आपल्याकडे कर्तेपणा घ्यावा? गगनाशिवाय कोणतेही ठिकाण रिकामे नाही, तसा तो व्यापक आहे. समुद्राला जसा प्रवाह नाही, नदीला प्रवाह आहे, नदी पळती इकडून तिकडे, पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी, समुद्र स्थिर. ध्रुव नक्षत्राला जसे आपले स्थान सोडून कोठेही जाणे नाही, तशी या मनुष्याची स्थिती झाली आहे. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा व देहाचा अभिमान देहात्मभ्रांती बाधित म्हणजे मिथ्या झाला आहे. देहात्मभ्रांती, मी देह आहे ही भ्रांती बाधित झालेली आहे, त्याची मिथ्या झालेली आहे. यांचं माहेर संपलंय का? मग यांची पळापळी ते गाव का नाही म्हणत माझं? ती बाधित झालेली स्थिती. आता माझं संसाराचं गाव सासर आहे ना, ते माझं खरं गाव आहे आणि ते माझं खरं गाव नाही. मग संपले का ते गाव? नाही, त्याची बाधित. तसं देहाविषयी त्याचं बाधित्व झालेलं आहे. मी देह नाही आहे आणि आहे कशात? तो 100% देहात आहे. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगाने कर्माच्या कर्तेपणाचा व देहाचा अभिमान देहात्मभ्रांती बाधित म्हणजे मिथ्या झाला आहे. तरी पण जोपर्यंत त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्या देहसंगाकडून काहीतरी कर्मे ही होणारच. म्हणजे तो मेला मुडदा नाही झाला, त्याच्याकडून कर्म होणार, पण तो त्या कर्माचा करता नाही, असं ज्ञान आहे. इथे थांबूया आपण. आहे 1 मिनिट अजून. वारा वाहण्याचा जरी बंद झाला तरी वाऱ्याने निर्माण केलेले झाडाचे हलणे बंद होत नाही. अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी त्या करंडीत त्याचा वास शिल्लक असतो. अथवा गाण्याचा समारंभ संपला तरी गाणी ऐकून त्या रागाचा मनावर झालेला आनंदाचा भर परिणाम जसा जात नाही,
कमी होत नाही किंवा जमिनीवरून पाणी वाहून नाहीसे झाली तरी सुद्धा जशी तिची ओल मागे राहते, अरे सूर्य मावळल्यावरही संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज संधी प्रकाश जसे सहज दिसते, तसे लक्ष्याचा भेद केल्यावरही बाण जसा त्यातील वेग शक्ती शिल्लक असेपर्यंत सारखा पुढे जात असतो. अथवा हे सोप्पं सगळ्यात उदाहरण, कुंभाराच्या चाकावर तयार झालेले मातीची घागर भांडे काढून बाजूला ठेवल्यानंतर कुंभाराने बाजूस काढून घेतल्यावर पूर्वी दिलेल्या गतीमुळे चाक हे फिरतच असते. मुख्य उद्देश काय होता कुंभाराचा चाक फिरवण्यापाठी? मडकं घडणं. पण मडकं घडल्यावर लगेच ब्रेक लागतो का चाकाला? तसं मुख्य येण्याचं प्रयोजन काय होतं? ईश्वर प्राप्ती, बोध. आणि बोध झाल्यानंतर लगेच थांबत नाही, उर्वरित जी मागील गती आहे ती गती फिरतच असते. तसा आहे धनंजया, देहाचा अभिमान बाधित झाल्यावर ज्या प्रारब्ध कर्माने देह उत्पन्न झाला आहे ते प्रारब्ध कर्म त्या देहाकडून आपोआप चेष्ट कर्म कराव्यास लाविलच. थांबू आपण इथे. अध्याय 18 ओवी क्रमांक 28 किती? 428 ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता दोषोनी मजराले पसायदाने एकांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी अधिवाळू तुका परस्परे जडो मैत्री वांचे दुरितांचे दिव्य जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू देवांची तो तेला हो प्राणुला वर्षक सकळ मंगळी ईश्वर विष्णांची मागे आहे अनवरत हो मंडळी भेट तुझ्या होता सदा कल्परोची राडो एकना चिंतामणीचे गाव बोलते हरणव पियुषांचे चंद्रमे जलांचरण आतंडजे तापरीन हे सर्वाई सदा सज्जन सोयेवदू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजेजवादी कृषी अखंडित आणि अर्धोपजीवी विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे एकदमणे श्री विश्वेश्वरा हो आप वेददान बसाहो येनेव ज्ञान देव सुया झाला येनेव ज्ञान देव सुया झाला येनेव ज्ञान देव सुया झाला. हरि ओम. शांती शांती.